40 नंतर वजन वाढतंय, चिडचिड होते, झोप लागत नाही, पोट सुटलंय, तर हा 15 मिनिटांचा प्राणायाम तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त 15 मिनिटात शरीर, हार्मोन आणि मन तिन्ही बॅलन्स. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज आपण 40 प्लस महिलांसाठी खास मॉर्निंग प्राणायाम रुटीन करणार आहोत, जो विशेषतः हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉज सिस्टम, थायरॉइड, त्याच पद्धतीने वजन वाढतंय, पोट सुटलंय या सर्वांवर खूप उपयोगी आहे. शेवटी मी एक खास गोल्डन टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम करणार आहोत आपण दीर्घ श्वसन. त्यामुळे छान मॅटवर बसा किंवा तुम्हाला खाली बसणं जमत नसेल तर सर्व प्राणायाम रुटीन तुम्ही सोफ्यावर किंवा अगदी बेडवर बसून देखील करू शकता. छान आरामात सुखासनात बसायचं आहे. दीर्घ श्वसनामुळे मन शांत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हार्मोन्स बॅलन्स होण्याची सुरुवात होते. तर मग बघा, आपल्याला मनातल्या मनात 4 अंक मोजत श्वास घ्यायचा आहे आणि मनात 6 अंक मोजत श्वास सोडायचा आहे. मी तुम्हाला आधी अंक मोजून दाखवते, ते तुम्ही मनातल्या मनात मोजायचं आहे. हातांची छान ज्ञानमुद्रा करायची आहे या पद्धतीने आणि आरामात छान अशी मांड्यांवर ठेवायची आहे. पाठताठ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घ्या. 1, 2, 3, 4. सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6. घ्या. या पद्धतीने. ओके, माझ्यासोबतच करायचं आहे. डोळे बंद. एक श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. लास्ट एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. खूप छान. हळूच डोळे उघडायचे आहेत. बघा, संपूर्ण मन कसं शांत होतं आणि विचारांमध्ये सुद्धा एकाग्रता येते. आता आपण करणार आहोत कपालभाती. कपालभातीमध्ये आपल्याला श्वास नैसर्गिकपणे घ्यायचा आहे, पण सोडताना मात्र जोरात सोडायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कपालभाती करताना आपण मेणबत्ती जशी तोंडाने विझवतो तशीच आपल्याला नाकाने जोरात विझवायची आहे. बघा या पद्धतीने, आणि पोट देखील आतमध्ये जातं. आधी पाहून घ्या. छान. आधी श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र जोरात या पद्धतीने. बघा माझं पोट कसं आतमध्ये जातंय. या पद्धतीने कपालभाती हे अतिशय महत्वाचं आहे. कपालभातीमुळे मेटाबॉलिझम वाढतो, थायरॉइड साठी अतिशय उपयोगी आहे आणि पोटाची चरबी देखील कमी होते. त्यामुळे ऑफकोर्स वजन कमी होण्यास हे प्राणायाम अतिशय महत्वाचं आहे. कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे. तर मग चला सुरुवात करूया. छान आरामात बसायचे. हातांची द्रोण मुद्रा म्हणजे या पद्धतीने छान गुडघ्यांवर आरामात हात ठेवायचे आहेत. आपण
30-30चे 2 राउंड करणार आहोत. ओके, माझ्यासोबत करायचं आहे. छान डोळे बंद, मान ताठ. बघा, छान या पद्धतीने माझ्यासोबत सुरू करूया आपण. कपालभाती राउंड 1. संथ श्वसन, म्हणजे नेहमीप्रमाणे श्वास सुरू. कपालभाती स्टार्ट. रिलॅक्स. जसजसा अभ्यास वाढत जाईल तसतसं आपल्याला 30 श्वास, 50, 60 आणि 120 पर्यंत वाढवत न्यायचे आहेत. कपालभातीचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचन सुधारण्यास देखील मदत होते. आपण दुसरा राउंड सुरू करूया. कपालभाती स्टार्ट. रिलॅक्स. शांत बसायचं आहे. बघा, याचे जर खूप चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही 40 किंवा 50 श्वासांचे कमीत कमी 3 राउंड तरी केले पाहिजे. ओके, आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. म्हणजेच काय, तर आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. त्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचा आहे. असं झालं एक आवर्तन. ओके, असे आपल्याला रोज किमान 8 ते 10 आवर्तन करायचे आहेत. आज आपण इथे 5 आवर्तन करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायामाचे खूप छान मस्त फायदे आहेत. ते म्हणजे आपली भीती कमी होते. आपल्याला जर सतत चिडचिड, अशांतपणा वाटत असेल तर ते कमी होतं. मन स्थिर होण्यास मदत होते. तर मग छान आरामात बसा. अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपण छान मूड स्विंग्स आपले होत असतील तर ते देखील कमी होण्यास मदत होते. तर बघा, डाव्या हाताची छान ज्ञान मुद्रा करायची आहे आणि मांडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हाताची बघा या पद्धतीने अंगठ्याच्या बाजूची जी ही 2 बोटं आहेत ती या पद्धतीने दुमडायची आहेत. ही प्रणव मुद्रा आहे आणि तो हात छातीजवळ घ्यायचा आहे. बघा, मी आधी एक दाखवते. डोळे बंद करायचे आहेत आणि बघा उजवी नाकपुडी हळू दाबायची आहे, जास्त दाबायची नाही आणि डावीने श्वास घ्यायचा आहे, तुम्हाला शक्य होईल तेवढा. आणि त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने संपूर्ण लक्ष आपलं श्वासावर लागतं. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि मन शांत होतं. माझ्या बरोबर सुरुवात करा. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. आरामात. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. एक आवर्तन झालं. छान. श्वास घेताना सकारात्मक ऊर्जा आत जात आहे असा विचार करा. डावीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद. उजवीने सोडा. यथाशक्ती उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 2. त्यानंतर पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या
उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडा. 3. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 4. डावीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद. उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. खूप छान. आपण अजून एक आवर्तन करूया. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. आणि उजवीने श्वास घ्या. डावीने सोडा. रिलॅक्स. अलगद डोळे उघडायचे आहेत. या पद्धतीने अनुलोम विलोम प्राणायामाचा जसजसा सराव होत जाईल तसा तुम्ही श्वास घेतल्यानंतर मध्ये होल्ड करून पुन्हा श्वास सोडू शकता. याचे अजून जास्त फायदे होतात. आता आपण अतिशय महत्वाचा प्राणायाम करणार आहोत, तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत खूपच उपयोगी आहे. त्याचे भरपूर सारे फायदे आहेत. परंतु 40+ महिलांसाठी तर हे प्राणायाम खूपच फायदेशीर आहे. बघा, 40+ महिलांमध्ये ताण जास्तीत जास्त वाढतो. तसेच मेनोपॉजचे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होते. मग अशा वेळी ताण कमी करण्यासाठी, मेनोपॉजचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी, त्यात जो त्रास होतो तो कमी करण्यासाठी हे प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर निद्रानाश. होय, आपण 40 वर्षाच्या वर झाल्यानंतर झोप हळूहळू कमी होते. तर झोप सुधारण्यास देखील हे प्राणायाम खूप फायदेशीर आहे. जर रात्री तुम्हाला बेडवर लगेच झोप लागत नसेल तर झोपण्याआधी फक्त 2 मिनिट तुम्ही हे प्राणायाम केले तर तुम्हाला खूपच फायदा होईल. काय फायदा झाला तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मग चला सुरू करूया. भ्रामरी प्राणायाम हा मधमाशी सारखा गुंजन करत करायचा आहे. म्हणजे छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना नाकाने मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. बघा, दोन्ही हातांचे हे जे अंगठे आहेत त्यांनी कान या पद्धतीने हलकेच बंद करायचे आहेत. दाब द्यायचा नाहीये. अगदी आरामात संथ हालचाली करायच्या आहेत. या पद्धतीने बोट चेहऱ्यावर सेट करायचे आहेत. ओके. छान. मेंदू शांत होण्यास या प्राणायामाचा खूप छान फायदा होतो. डोळे बंद आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. बघा, या पद्धतीने ओके. चला माझ्या बरोबर सुरुवात करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मचा आवाज करत श्वास सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. लास्ट एक दीर्घ श्वास घ्या
आणि सोडा. रिलॅक्स. हात खाली, डोळे बंद. छान आरामात बसायचं आहे. बघा, जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात ते छान मेंदूचा देखील व्यायाम करतात आणि आपल्याला शांत फील करतात. आरामात फक्त 1 मिनिट संपूर्ण प्राणायाम रुटीन झाल्यानंतर शांत राहायचं आहे. छान पॉझिटिव्ह विचार मनात करायचे आहेत. चांगले चांगले विचार मनात आणायचे आहेत. त्यानंतर दोन्ही हात रब, डोळ्यांवर अलगद ठेवून डोळे उघडायचे आहेत. गोल्डन टिप. तर सकाळी कोमट पाण्यात 5 ते 7 थेंब लिंबू आणि चिमूटभर हळद घेऊन छान पाणी प्या. यामुळे पचन सुधारते, हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल. तर मग बघा, नक्कीच करून बघा आणि मला काय अनुभव आले ते कमेंटमध्ये शेअर करा. सो लेडीज, 40 म्हणजे शेवट नाही, तर छान सुरुवात आहे आपल्या नवीन पदार्पणाची. तर मग बघा, 21 दिवस हे प्राणायाम रुटीन तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला खूप छान फरक अनुभवण्यास मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना, त्यांना देखील मदतच होईल. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि हो, तुम्ही 40+ महिला असाल तर 40 स्ट्रॉंग असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.